नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। आज सगळ्यांचे लाडके बैल मानेवडी या ठिकाणी आज पळणार आहेत आणि नक्कीच या मैदानामध्ये आज बक्कासूर, वेगाचा शेवट, सर्जा, भुंगा, तेजा, दिवान्या अशी अनेक नामांकित बैल आज मानेवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये पळणार आहेत। आणि नक्कीच ती बैल एक महाराष्ट्रातील टॉपची बैल त्या गटामध्ये कोणकोणत्या गटामध्ये पळणार आहेत चला मग बघूया। परंतु आज मैदानामध्ये गाड्या ज्या आहेत त्या थोड्याशा कमी आहेत, परंतु काही हरकत नाही, 34 गट पळणार आहेत। आणि नक्कीच दुसरं एक मैदान आहे, दुशाचं मैदान आहे, एक बैल एक दुसा, अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी एक मैदान आहे। आणि नक्कीच त्या ठिकाणी जरा जास्त गाड्या आहेत, परंतु असू द्या, शेवटी कुठे का असं पण बैल पळतात हे महत्त्वाचं। वातावरणात थोडासा बदल आता झालेला कमी दिसतोय, पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, परंतु शेवटी निसर्ग आहे, काही होऊ शकतं। परंतु चला बघूया आज कोणते बैल 34 गटामध्ये मानेवाडी या ठिकाणी कोणते कोणते बैल टॉपचे पळणार आहेत चला बघूया। कोणत्या गटामध्ये गट क्रमांक 1 मध्ये पळणार आहे या बैलगाडा क्षेत्रातला विक्रमादित्य, ज्याला 12 वेळा हिंद केसरी असं म्हटलं जातं आणि आहेच, 2 वेळा महाराष्ट्र केसरी, 1 वेळा रुस्तम हिंद केसरी थारचा मानकरी असलेला सगळ्यांचा लाडका असा हा बक्कासूर गट क्रमांक 1 मध्ये पळताना दिसेल। आणि त्याच गटामध्ये एक मोठी लढत स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दहादा सरकार यांचा पक्षा आणि त्या पक्षासोबत पळताना दिसेल आपल्याला बुलेट या नावाचा बैल। वाह, काय लढत होणार आहे आज बक्कासूरची। बक्कासूरचा आपल्या सामना आहे 1 नंबर गटामध्ये चुरशीचा। बघूया काय कमाल करतोय बक्कासूर आपला। गट क्रमांक 2 मध्ये हिरा हा बैल पळताना दिसेल आपल्याला, बघूया कोणता आहे हा हिरा आणि नक्कीच हा हिरा कुठला आहे, काय कसा पळतोय, त्याचा पळ अजून बघितलेला नाहीये, नक्कीच बघूया त्या हिराचा पळ काय आहे तो बैल। गट क्रमांक 3 मध्ये मुळशीकरांचा पिस्तूल हा बैल पळताना दिसेल। तो पिस्तूल दिसतोय असं पण सोपा नाहीये, तो बैल खरंच खूप पळतो आणि त्या बैलाचे खूप सारे रेकॉर्ड आहेत, खूप सारे गुलाल आहेत आणि नक्कीच तो बैल गुलालासाठी आज आलेला आहे या मानेवाडीच्या मैदानामध्ये। आज बक्कासूरचा पैरा तर अजून काही कन्फर्म समजला नाहीये, कोणाला जर समजला असेल कन्फर्म पैरा बक्कासूरचा कमेंट्स मध्ये नक्की सांगा, कारण की मी अंदाजित पैरे सांगितले, परंतु काय शेवटी अंदाज असतो बक्कासूरचा पैरा, खरंच कमेंट्स मध्ये सांगा। तसेच 3 नंबर गटामध्ये मुळशीचा पिस्तूल असेल, त्याच्या गटामध्ये सुंदर आणि देखणा बैल या बैलगाडा क्षेत्रातला बापूशेठ यांचा पिस्टन 22-11 हा बैल सुद्धा पळताना दिसेल बरं का। पिस्टनचा आज पैरा कोण असेल अजून काही कन्फर्म नाहीये, परंतु बघूया काय कमाल करतोय हा पिस्टन सुद्धा। तसेच त्याच गटामध्ये गट क्रमांक 3 मध्ये नखऱ्या 74 हा बैल सुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसेल आपल्याला, बघूया काय कमाल करतोय हा नखऱ्या सुद्धा। म्हणजेच नक्की गट क्रमांक 3 मध्ये पिस्टन विरुद्ध नखऱ्या या ठिकाणच्या तिहेरी लढत बघायला मिळेल। गट क्रमांक 5 मध्ये तुम्हाला एक मोठी लढत बघायला मिळेल, वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि त्याच्यासोबत सोन्या नावाचा बैल पळतोय। वाह, काय पैरा आहे। आणि त्याच गटामध्ये गराडेकरांचा लारा, खूप दिवसामधून तो बैल आलाय आणि खूप दिवस झाले त्या बैलाला बघितलं नव्हतं आणि नक्कीच आज तो तांबडा बैल लारा नावाचा हिंद केसरी लारा आज खूप दिवसांनी पळतोय, बघूया आज काय कमाल करतोय हा लारा। नक्कीच 5व्या गटात विरुद्ध लढत आहे बादल सोन्या विरुद्ध लारा, बघूया काय कमाल होते। 6 नंबरला एक मोठा बैल या बैलगाडा क्षेत्रातला मिलिंद शेठ पाटील यांचा कुसगाव अंबरनाथकरांचा भुंगा आज गट क्रमांक 6 मध्ये पळताना दिसेल। आज विठ्ठल नाना त्याच्या गाडीवरती असतील, परंतु भुंगाचा पैरा जो आहे तो काही समजलेला नाही, मेहरबान किंवा तेजा असेल, बघूया आता कोण असेल बघू, माहित नाहीये। परंतु त्याच गटामध्ये कॅप्टन सुद्धा पळताना दिसतोय निमसोडकरांचा, तो कॅप्टन सुद्धा छान पळतो, त्याचा सुद्धा पळ चांगलाच आहे, परंतु बघूया भुंगा हे म्हटल्यानंतर त्या गाडीचा दबदबा राहणार त्या गटामध्ये। तसेच भवानी सुद्धा पळतोय, भवानी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तो पण सुद्धा पळतोय, तो सुद्धा बैल गट कधी हारला नाही। परंतु बघूया गट क्रमांक 6 मध्ये भुंगा विरुद्ध कॅप्टन विरुद्ध भवानी या तिघांच्यात लढत बघायला मिळेल गट क्रमांक 6 मध्ये।
गट क्रमांक 7 मध्ये कलेढोणकरांचा भारत हिंद केसरी असलेला भारत केसरीचा मानकरी असलेला मथुर सोबत जो बैल पळाला लक्ष्मणराव. वाह, खूप दिवसांनी कमबॅक करतोय हा लक्ष्मणराव. बघूया आज पैरा कोण आहे लक्ष्मणरावचा. वय झालं तरी पळतोय, तरीही अंगात त्याच्या रग आणि धमक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा लक्ष्मणराव या बैलाला. 8 नंबरचा बैल खांडसकरांचा बाळ्याब आहे. आपला आवडता बैल आहे हा खांडसकरांचा बाळ्याब आहे. वाह, काय कमाल करतोय खांडसकरांचा बाळ्याब. याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि त्याच गटामध्ये पळतोय पेडगावकरांचा रेहमान हा बैल. बघूया रेहमान विरुद्ध खांडसकरांचा बाळ्या, ही लढत आपल्याला गट क्रमांक 8 मध्ये बघायला मिळेल. गट क्रमांक 9 मध्ये आता चर्चेमध्ये आलेला पब्लिकचं भिताड असं म्हटलं जातं या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये दगडू भाई हा बैल पळताना आज दिसतोय. गट क्रमांक 9 मध्ये चर्चेमध्ये आहे तो बैल. गट क्रमांक 10 मध्ये मोठी लढत होणार आहे. मानघरकरांचं वादळ विरुद्ध काशी आणि बागी, एक टॉपची जोड आहे, कधी हारली नाही, सतत गुलालामध्ये आहे. बघूया आता मानघरकरांचं वादळ विरुद्ध काशी आणि बागी काय कमाल करतायत. गट क्रमांक 11 मध्ये साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल कबाली 4x4. वाह, खूप दिवसांनी आलाय हा कबाली 4x4. बघूया कबाली विरुद्ध बावऱ्या, लढत चांगली बघायला मिळेल. गट क्रमांक 12 मध्ये या बैलगाडा क्षेत्रातील सप्तहिंद केसरी ड्रायव्हर, सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर तसेच अजय शेठ यांचा तेजा आणि दिवाण्या या गटामध्ये 12 गटामध्ये पळतील. तसेच दहीगावकरांचा पाखऱ्या सुद्धा या गटामध्ये पळतील. बघूया खूप चांगली लढत होईल या गटामध्ये. गट क्रमांक 13 मध्ये पुन्हा एकदा शंभू आणि सरपंच ह्या दोघं बैठताना दिसतील आपल्याला. तसेच मानगरकरांच्या वादळची चिठ्ठी निघाली, तसेच बादलची सुद्धा चिठ्ठी निघाली. बघूया गट क्रमांक 14 मध्ये प्रयत्न तेजा आणि दिवाण्याच्या नावाची चिठ्ठी आहे. बघूया काय कमाल करतायत. गट क्रमांक 16 मध्ये कोकणकरांचा कोकण एक्सप्रेस बब्या डॉन हा बैल पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक 16 मध्ये. गट क्रमांक 19 मध्ये पुन्हा एकदा भुंगाची चिठ्ठी निघाली. बघूया काय कमाल करतोय भुंगा. 20 क्रमांक गटामध्ये बावधनकरांचा लक्षा हा बैल पळताना दिसेल आपल्याला. आणि गट क्रमांक 21 मध्ये या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला बैल पुरत नाही असा हा वेगाचा शेवट सर्जा, असा एकमेव या बैलगाडा क्षेत्रातला देव. कुठलाही बैल द्या त्याला पुरत नाहीये म्हणजे नाहीये. खूप स्पीडचा बैल आहे वेगाचा शेवट सर्जा. आज कमाल कर रे पठ्ठ्या, आज कमाल कर, तुझी आज गुलाल तुझी वाट बघतोय रे सर्जा आपल्या. आणि नक्कीच आज सर्जा कमबॅक करेल आपला. आणि नक्कीच सर्जाचा पहिला काही समजला नाही अजून नीट, परंतु बघूया आज या मैदानामध्ये टोटल 35 गट पळणार आहे. या 35 मध्ये 21 मी तुम्हाला सांगितलं कोणते टॉपचे बैल ते 21 गटामध्ये पळणार आहेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपला युट्यूबचा चॅनल नवीन आहे के फॉर किरण बैलगाडा शर्यतीचा चॅनल आहे, तिथे सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.